राज, राज कुठे निघालायस तू? बाहेर चालू. राज रे असं नको करूस, आजच्या दिवशी तरी घरी ऐक, मी काकूंना आणायला चालू. तुला माहित नाही तू माझ्या आयुष्यातून किती महत्वाची व्यक्ती घालवलीस. नाही, तुला माहित असतं तर कदाचित तू त्यांना कधीच जाऊ दिलं नसतंस. राज, हा काय बोलला? म्हणजे आई, मला वाटतं राज कावेरीच्या प्रेमात पडलाय. राज, खरंच असं कसं अचानक होईल? अचानक कसं ते माहित नाही, पण आता तरी असंच वाटतंय. देवी, जर खरंच राज कावेरीच्या प्रेमात पडला असेल, जर तो खरंच तिला आणायला गेला असेल, तर आई काहीही कर, पण कावेरी राजला होकार देऊ दे आणि दोघं जोडीने घरी परत येऊ देत. ओ जावई, आता दिवाळी संपली, कावेरीच्या लग्नाचं बघा जरा. किती दिवस पोसत बसणार आहे तिला? तर खाणारी तोंड जास्त आणि पैसे कमी. काय झालं तुमचं? खाणारी तोंड काय चाललंय? काय जेवताय ना, शांतपणे जेवा, उगाच ठसका बिस्का लागायचा. आणि हे बघा, तुम्ही नका काळजी करू, मी बोललोय तिच्याबरोबर, तिचा निर्णय झाला की सांगेल आपल्याला. हा, आणि सगळ्यात महत्वाचं, जोपर्यंत तिची इच्छा होत नाही तोपर्यंत तिचं लग्न लावून देणार नाही. इच्छा होत नाही म्हणजे? तिची इच्छा लग्न करायची नसेल तर आयुष्यभर डोक्यावर बसवणारच नाही तिला. मुंबईला गेली मोठ्या तोऱ्यात, माती खाऊन आली परत. गावात नाक कापलंय तिनं. आता म्हणा लग्न कर मुकाट आणि हो मोकळी, आणि आम्हालाही मोकळी कर. आई बास कर, लक्ष्मी पूजन आहे आज तरी वाद घालू नकोस. मला बाई वाटलं म्हणून मी बोलले, नाही तर काही ना वाटायचं. फुक्कटचं घर आहे, राहूया, आपल्याला कोण बोलणार. आजी बास. एवढं काही बोलायची गरज नाहीये ग. मला सगळं कळतंय, कोणाचं काय चाललंय, कोणाच्या मनात काय सुरू आहे. तुम्हाला मी लग्न करायला हवंय ना? करते मी लग्न. नका काळजी करू. तसंही आता अशा काही इच्छा उरल्या नाहीयेत माझ्या.
तुम्ही म्हणाल त्या व्यक्तीशी मी लग्न करायला तयार आहे आणि हा शब्द आहे माझा तात्यांना. तात्या तुम्हाला तर माहितीच आहे, दिलेला शब्द मी कधीच मोडत नाही. कावेरी, बाप रे बाप, किती खुश आहेस आज. काय झालंय काय? गेस कर ना काय झालंय ते. गेस कर. काय झालंय? नाही करता येते गेस. अगं कारण तसंच आहे. प्लीज गेस कर ना. करून तर बघ, करून तर बघ. काय झालंय सांग ना. गेस नाही करता येते. वैदेही, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. आजपर्यंत मी ज्या व्यक्तीची वाट बघत होतो ती व्यक्ती मला सापडली आहे. गेस तर कर. कुणाची वाट बघत होतास? तीच जी मला बुके पाठवत होती. तीच व्यक्ती जी कदाचित माझ्यावर एकतर्फी प्रेम करत होती. कायम तिला भेटावं असं वाटायचं. तीच आपल्या आयुष्याची जोडीदार आहे असं मला वाटायचं. फायनली ती व्यक्ती कोण आहे हे मला कळलंय. वैदेही, ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या काकू आहेत. येस, आपल्या काकू. मी फक्त माझी गिटार न्यायला आलोय. ही घेऊन मी थेट गुहागरला जाणार आहे. मी कॉल करतो. बाय. नाही 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 नाही, एकदा जाऊन ना आपली कुंडली तपासूनच घेतली पाहिजे. काहीच मनासारखं होत नाहीये. आधीच तो राज डोक्यावर बसला होता, हे काय पुरेसं नव्हतं. तर हे राज आणि कावेरी प्रकरण कसं काय जुळून आलं काहीच कळत नाहीये. हा राज खरंच तिथे गेला, कावेरी त्याला हो म्हणाली, तर मग संपलं सगळंच. बाबा, इथे आपण आपले कॉम्पिटिटर कमी करायला बघतोय, पण इथे भलतच घडतंय. इथे लिस्ट वाढतच चाललीये. नाहीतर काय,
हा राज जर कावेरीला सून बनून ह्या घरात घेऊन आला ना, तर मग आपण काहीच करू शकत नाही. एकतर ह्या राजला घराबाहेर कसा काढायचा ह्याचा विचार करत होतो. आता हे दोघे जर एकत्र होऊन या घरात आले तर मग आपलं काही खरं नाही. आपला पत्ता कट. सगळी स्वप्न धुळीला मिळतील आपली. खरंय बाबा, जर ही कावेरी आपल्या घरात आली ना तर आपलं अस्तित्व धोक्यात येईल. नाहीतर काय. अहो आधीच ही रत्न मला काही कमी मिऱ्या वाटते का आपल्या डोक्यावर. त्यात ही बया आली म्हणजे मग काय बघायलाच नको. हो पण मी काय म्हणते, हे अचानक कसं झालं. अगं तेच तर कळत नाहीये. हे असं अचानक झालंच कसं. अशी काय जादू केली त्या मांजरीनं की हा बोका तिच्या प्रेमात पडला. ताई, तू का शब्द दिलास तात्यांना? तुला कळतंय का तू काय केलंयस ते? आई अगं तुझ्या लक्षात कसं येत नाहीये, तुझं प्रेम आहे राजवर. त्याच्या विचारात दिवस दिवस रमलेली काय असतेस? ताट पुसण्याऐवजी कढई काय पुसत असतेस? गालातल्या गालात एकटीच हसत काय बसतेस? स्वतःच्याच धुंदीत असतेस. आई एकदा तुझ्या आईची शपथ घेऊन मला सांग, नसतेस का तू त्याच्या विचारात रमलेली? एक क्षण तरी तुझा असा जातो का की तुला रातची आठवण येत नाही? ताई सांग एकदा मला तुझ्या आईची शपथ घेऊन की खरंच तुझं प्रेम नाहीये त्याच्यावर. हो आहे. आहे माझं प्रेम त्यांच्यावर. बघ ताई, शुभ संकेत आहे. इथे तू तुझ्या प्रेमाची कबुली दिलीस आणि लगेच वैदेहीचा फोन आला. ताई असं तर नसेल ना की राजवर्धनने सुद्धा तिथे तुझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली असेल? घे फोन घे. हॅलो वैदेही, मला तुला काहीतरी सांगायचंय. मला पण तुला काहीतरी सांगायचंय. मी म्हंटल होतं ना माझा प्रिन्स चार्मिंग आहे, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. मी त्याला बुके देण्यासाठी तुझ्याकडनं कविता वगैरे लिहून घेतल्या होत्या. हो पण हे सगळं मला माहिती असताना तू परत का सांगतेयस? कारण मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. माझं अख्खं आयुष्य त्याच्याशिवाय असं अपुरं आहे. आणि तुला माहितीये तो कोण आहे? राजवर्धन मोहिते. माझं खूप प्रेम आहे राजवर. खरं तर तुला ना मला हे सगळं आधीच सांगायचं होतं, पण कधी असा धीर झाला नाही का. असं वाटायचं की तू चिडवशील किंवा वेगळाच काहीतरी बोलशील. पण आता फायनली असं वाटलं की सांगून टाकावं सगळं. काऊ तुला माहितीये मला किती रिलॅक्स वाटतंय तुला हे सगळं सांगून. खूप बरं वाटतंय. सो फायनली तुला माहितीये की मला राज आवडतो.
माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. एक मिनिट. अगं मगाचपासून मीच बडबड करतेय. तू काहीतरी सांगणार होतीस ना? सांग, काय झालं? अगं मी काय सांगणार, हेच आपलं नेहमीप्रमाणे अमुक कर तमुक करू नको अशा काहीतरी सूचना देणार होते. पण त्याआधीच तू ही बातमी देऊन माझ्यावर बॉम्बच टाकलास. अगं दिवाळी आहे तर खूप मोठा धमाका झालाच पाहिजे ना. पण का तुझा का आवाज असा डाऊन वाटतोय? मी एवढी छान न्यूज दिली, तुला त्याचा आनंद नाही का झाला? आनंद? हा? अगं आनंदाने आता मी वेडी पिशी होईन. म्हणजे माझ्या वैदेहीला तो बोका आवडतो. तरीच मी म्हणायचे, तू माझी मैत्रीण असून सुद्धा नेहमी या बोक्याची बाजू का बरं बघिततेस? बघ ना, पण आता तुझ्या प्रिन्स चार्मिंगला मी बोका पण नाही ग म्हणू शकत. पण छान, हा मला खूप छान वाटतंय. चांगलं झालं, खूप आनंद झाला मला. खरंच तुला खूप आनंद झाला? हो, खरंच मला आनंद झाला. तू माझी मैत्रीण आहेस ना वैदेही. मी नेहमी तुझ्या सुखाचाच विचार करणार आणि ते तुझ्यासाठी परफेक्टच आहे. थँक्यू सो मच काऊ. बरं तू सांग, तू काय सांगणार होतीस? काही नाही ग, म्हटलं ना तुला, नेहमीप्रमाणेच दिवाळीसाठी काही सूचना देणार होते. काळजी घे. बाय. बाय. ताई, ताई काय झालं? ताई का रडतेस? सांग ना ताई, मला सांग ना काय झालं? अगं ताई बोल ना काहीतरी, काय झालं? ताई प्लीज सांग. ताई, ताई अगं सांग ना काय झालं? काहीतरी बोल. अशी उदास काय? काय म्हणाली वैदेही? ताई, ताई प्लीज सांग ना, मला कसं कळेल? काय चाललंय तुझं? नाही बोलवते ना ती काही. जाऊन झोप जा तू. आई अगं पण जा झोप. झोप. मी म्हटलं होतं ना माझा प्रिन्स चार्मिंग आहे. आणि तुला माहितीये तो कोण आहे? राजवर्धन मोहिते. माझं खूप प्रेम आहे राजवर. मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही.